नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मिरजेत गाढवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल प्रकरणी खळबळ। वखार भागातील गाढवे पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित डिझेल भरल्यानं 2 चारचाकी वाहनं बंद पडल्याची घटना घडली। या प्रकारामुळे वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त केला जातो। वसीम गुडीमार राहणार मिरज यांनी आपल्या मारुती शियास आणि हुंडाई क्रेटा या वाहनात सुमारे 3200 रुपयांचे डिझेल भरलं होतं। काही अंतरावर दोन्ही वाहनं बंद पडली। तातडीने बोलावलेल्या मिस्त्रीने तपासणी केली असता डिझेलमध्ये पाणी मिसळल्याचं स्पष्ट झालं। यानंतर गुडीमार यांनी पेट्रोल पंपावर जाऊन पंप चालक व मॅनेजरांना जाब विचारला। सुरुवातीला उडवाउडीची उत्तर देण्यात आली, मात्र वाहनातून पाणी मिश्रित डिझेल काढून दाखवल्यानंतर पंप चालक अक्षय घोलप व मॅनेजर सोनल सावंत यांनी भेसळीची कबुली दिली। त्यांनी डिझेलचे पैसे परत देत वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च उचलण्याचं मान्य केलं। गुडीमार यांनी पंप व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त करत पाणी मिश्रित डिझेल वाहनांच्या इंजिनचे आयुष्य कमी करत पुरवठा विभागाने या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी केली। हिरकणी न्यूज करता उपसंपादक नजीर शेख, मिरज। नाव वसीम गुडीमार, मिरज मिरची बाजार येथे गाढवे पेट्रोल पंप आहे। तिथं आम्ही माझ्या भावाबरोबर आलो होतो, गावाला चाललो होतो आम्ही हैदराबादला। तर इथं आल्यानंतर आम्ही डिझेल टाकी फुल केली। त्या डिझेल टाकी फुल केल्यानंतर 100 मीटर गेल्यानंतर गाडी बंद पडली। तिथनं आम्ही परत मिस्त्रीला बोलून चेक केलो, तर त्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स आहे। आमच्याबरोबर अनेक 2 गाड्या आहेत, त्यांचं पण तसंच झालं प्रॉब्लेम। पंपाच्या बाहेर गेल्यानंतर गाडी त्यांची पण बंद पडली। काय 2-3 गाड्या आहेत काय, आणि आम्ही मालकाला मॅनेजरला बोलवताना मॅनेजर लवकर येईना, मालक लवकर येईना, आणि मालकाला फोन करून बोलल्यावर मालक आमच्याबरोबर शिवीगाळ करायला लागले काय, आणि आम्हाला धमकी द्यायला लागले। त्यामुळं ना आता आम्ही इथं डिझेल भरायला यायचं का नाही यायचं हे आम्हाला प्रश्न पडला आहे। कारण का आम्ही कायम इथं 2 व्हीलरवर पेट्रोल भरायला येतो, हे करतोय। याच्या अगोदर पण 3-4 वर्षा पाठीमागे टेम्पोमध्ये पण असं प्रकार घडला आहे। तेव्हा करून दिलं होतं, तेव्हा गाडी मालक होता, आता दुसरं कोणतरी चालवायला घेतलं आहे म्हणे काय। तर आता हे मालक आम्हाला उलट सुलट काय आम्हाला तू काय करणार आहेस, आहे भांडण करणार आहेस का असं बोलायला लागेल। मिळावं एवढंच आम्हाला अपेक्षा आहे। आणि ग्राहक कसं येणार इथं परत असं जर सर्व्हिस भेटायला लागली तर। गाढवे पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतो। गेली 18 वर्ष झाली आम्ही हा पेट्रोल पंप चालवत आहोत आणि कधीच कोणतीच तक्रार नाही आहे। जवळजवळ आपला इंडियन ऑइलचे पेट्रोल पंप जवळजवळ 12 वर्ष झाली त्यांनी ऑटोमेशन नावाची सिस्टीम राबवलेली आहे। या सिस्टीममुळे काय होते, गोवा आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य केंद्र मुंबई येते, त्यांना कुठलीही तक्रार झाली ऑटोमेशनमध्ये सगळं समजलं असतं त्यांना। त्यामुळेही नाही तिथं काही आमच्या पेट्रोल पंपात तांत्रिक कारणामुळे 2 गाड्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स झालेलं आहे। त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचं जे काय त्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे ते आम्ही भरून देण्यास तयार आहोत। गेली 18 वर्ष झाले आम्ही एवढा पंप व्यवस्थित चालवत असून ना कोणतीच तक्रार आलेली नाही आहे। आता जी तक्रार झालेली आहे तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तांत्रिक कारण झाले साहेब, ऑटोमेशन सिस्टीम बंद झाल्यामुळे नाही ATG फेल्युअर नावाची कंप्लेंट सुद्धा आम्ही टाकलेलं आहे ऑटोमेशनला। ते तांत्रिक कारणामुळे 2 गाड्यामध्ये पाणी गेलेलं आहे, याच्यावर आम्ही करतो। आम्ही जे काय त्यांचा जे काही नुकसान भरपाई होणार ते खर्च आम्ही देतो, आमच्या कंपनीकडून देतो।